समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ पलूस शहरात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसने संतप्त निषेध मोर्चा काढत काँग्रेस विरोधात जोरदार शक्ती प्रदर्शन केले। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यालयापासून शिवतीर्थपर्यंत निघालेल्या मोर्चात शेकडो महिला पुरुष कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत काँग्रेस विरोधात तीव्र घोषणाबाजी केली। महिलांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा निषेध असो, सुनेत्रा पवारांचा अवमान करणाऱ्यांचा धिक्कार असो, काँग्रेसने तातडीने जाहीर माफी मागावी अशा घोषणांनी पलूस शहर दणाणून गेले। मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे हा मोर्चा महिलांच्या स्वाभिमानाचा बुलंद आवाज ठरला। शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर झालेल्या सभेत काँग्रेसच्या भूमिकेचा तीव्र शब्दात समाचार घेण्यात आला। यावेळी प्रदीपप्पा कदम म्हणाले, महिलांचा अवमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही। सुनेत्रा पवार यांच्या विरोधातील वक्तव्य अत्यंत निषेधार्ह आहे। काँग्रेसने तातडीने जाहीर माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर तीव्र आंदोलन उभारेल। जिजाऊ, अहिल्यादेवी आणि सावित्रीबाईंच्या महाराष्ट्रात महिलांचा अपमान करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल। कार्यकर्ते आमिर पठाण, अभिजित सावंत, राहुल पाटील, संजय शिंदे यांनीही काँग्रेसवर जोरदार टीका करत महिलांच्या सन्मानाशी तडजोड करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नसल्याचे ठामपणे सांगितले। महिला पदाधिकारी रुक्साना मुलानी, लता नवले व रेणुका मिरेकर यांनी महिलांच्या सन्मानासाठी नारी शक्ती रस्त्यावर उतरल्याचा इशारा देत संबंधितांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी केली आहे। या निषेध मोर्चात तौफिक मुल्ला, आशिष सूर्यवंशी, तुषार सूर्यवंशी, शुभम निकम, प्रताप पाटील, बाळकृष्ण पवार, रणजित शिंदे, सागर कदम, विकास कदम, उल्हास पाटील, उमर मुल्ला, नितीन सुर्वे, भास्कर संकपाळ, राहुल पाटील बांबोवडे, महेश हजारे, शाबाज नदाब, अभिजित कौलगे, रुक्साना मुलानी, आशाताई गायकवाड, सरिता कुंभार, रेणुका मेरेकर, शोभा वडुलकर, वंदना कांबळे, कविता शिखरे यांच्यासह शेकडो महिला पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, आमच्या नेत्या आणि महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल काँग्रेसने आक्षेपार्ह टीका टिप्पणी केलेली आहे। ही आक्षेपार्ह टीका टिप्पणीच्या बाबतीत आम्ही आज पलूसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी तीव्र शब्दात त्याचा निषेध व्यक्त करतो। काँग्रेस पक्षाने याबाबत जाहीर माफी मागावी आणि विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या गोष्टीचं समर्थन करतात, हे अत्यंत निंदनीय बाब आहे। त्यामुळे काँग्रेसने या बाबतीत तात्काळ महाराष्ट्राची, सुनेत्रा वहिनींची आणि महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींची माफी मागावी यासाठी आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय। काँग्रेसने केलेल्या या वक्तव्याचा आणि त्यांच्या विचारसरणीचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय। धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीनं मी माझं मत व्यक्त करत आहे। महिला आज कोणत्याही पदावरती पोहोचते तेव्हा ती तिच्या संघर्षातून आणि तिच्या कर्तृत्वाने पोहोचते। त्यामुळे कोणत्याही महिलेला बाहुली समजण्याची चूक कोणीही करू नये। आपला महाराष्ट्र हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांचा आहे। हा अभिमान फक्त आमच्या पक्षाच्या नेत्या तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा नसून आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कष्टकरी महिलेचा हा अपमान आहे। तसेच सरकारकडून सन्मान करणाऱ्या आपल्या लाडक्या बहिणीचाही हा अपमान आहे। त्यामुळे काँग्रेस पक्षाने जी काही टीका टिप्पणी केलेली आहे त्याबद्दल आम्ही जाहीरपणे निषेध करत आहोत। धन्यवाद। महाराष्ट्राच्या लाडक्या उपमुख्यमंत्री, पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे काही चुकीचे वक्तव्य करण्यात आलं आहे त्यांचं माननीय प्रदीपप्पा कदम यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या प्रदीपप्पांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या पलूस तालुक्यातील महिला सर्व पदाधिकारी या काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करतो। काँग्रेसला मी असं ठणकावून सांगतो, असली वक्तव्य करण्याच्या आधी आपली डोकं ठिकाणावर आहेत काही तपासून घ्या। कोणतीही वक्तव्य करायच्या आधी ते कोण व्यक्ती ही जबाबदारीने जाणीव करून घ्या आणि कुठल्याही महिलेबद्दल असं बोलण्याची आपली पात्रता आहे का हे पहिल्यांदा तपासून घ्या। मी ह्या काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करतो आणि ज्यांनी ही वक्तव्य केलेत त्यांनी
की महाराष्ट्राची सुनेत्रा वहिनींची सर्व महिला वर्गाची जाहीर माफी मागावी अशी मी मागणी करतो. आणि आमच्या नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी पवार यांच्यावर टीका टिप्पणीबद्दल आम्ही आज आमचे नेते माननीय प्रतिभा पाकर्मी यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं. आज या चॅनलच्या माध्यमातून मला एक इशारा द्यायचा आहे की महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालतो आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्ष हा राजकारणाच्या वेळी निवडणुकांच्या वेळी महिलांच्या सन्मानाची त्यांना आठवण येते आणि मुळात काँग्रेसचाच जन्म हा घराणेशाहीवर झाला आहे. त्यांना मला एक इशारा असा द्यायचा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म हा कार्यकर्त्यांच्या जीवावर झाला आहे. कार्यकर्ता हा मेन त्यांना बळ देणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. तर मला या ठिकाणी एक इशारा असा देत असताना त्यांना सांगायचं आहे की यापुढे जर महिलांच्याबद्दल बोलायचं असेल तर आपण शब्दांचा प्रयोग करत असताना व्यवस्थित करावा, अन्यथा काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याला आम्ही रस्त्यावर फिरून देणार नाही हा इशारा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.